नमस्कार. ही एक ट्रू स्टोरी आहे. ओपीडीमध्ये साधारण 9 महिन्यापूर्वी एक फिमेल पेशंट आली होती. पॅरेंट्स पण होते, हायली क्वालिफाईड, ग्रॅज्युएशन झालं होतं, 26 वय अंदाजे असेल. ती म्हटली की मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याशीच लग्न करायचं आहे, पोलीस अधिकारी. काय झालं होतं की त्याचं वय होतं 46 आणि नातेवाईक म्हणायचे की तो आमच्या फॅमिली मेंबर आहे, ते घरी आला होता, आमच्या ओळखीने आला होता. पण हिला वाटायचं की तो हिच्याकडे बघतोय आणि ती व्यक्ती ही जी फिमेल पेशंट आहे हिच्यावर प्रेम करतो. ही म्हणायची नाही, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो मला आवडतोयच, मला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. म्हणून हिनं टेक्स्ट मेसेज करण्यास सुरुवात केली, लव्ह लेटर पण लिहिण्यास सुरुवात केली. आणि हिचा असा समज होता की ती व्यक्ती पण याच्यावर प्रेम करते. कितीही ती व्यक्ती ऑलरेडी मॅरिड होती, हे पण विशेषच. पण तरीही ह्या मुलीला वाटायचं की त्या व्यक्तीचं ह्याच्यावर प्रेम आहे. हा भ्रम होता, याला डिल्युजन ऑफ लव्ह आम्ही असं म्हणत होतो. आणि नंतर लक्षात आलं की ह्या भ्रमापोटी ती कंटिन्युअस त्याला फोन करणे, मेसेज करणे, फोन ब्लॉक केला तर दुसरा नंबर घेऊन त्याला कॉन्टॅक्ट करणे, म्हणजे पत्र पण लिहिणे, ह्या सगळ्या गोष्टी ती धडपड करून तिथपर्यंत म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत होती. आणि तिला कितीही पटवून सांगितलं की त्याचं तसं काही नाही आहे, तो मॅरिड आहे, तर हिला म्हणायचं नाही. तरीही ती व्यक्ती त्या व्यक्तीशी म्हणजे जिच्याशी लग्न आहे तिच्याशी तलाक घेऊन परत हिच्याशी लग्न करणं, असा तिचा समज होता. हा भ्रम होता, याला डिल्युजन ऑफ लव्ह म्हणतो. आम्हाला ती ऐकत नव्हती, औषधोपचार घ्यायला तयार नव्हती. फोर्सफुली ॲडमिट केलं, ट्रीटमेंट दिली, औषधोपचार दिले, ECT ट्रीटमेंट तिला लागली आणि इम्प्रूव्हमेंट झाली. आणि तिच्या डोक्यातला हा जो भ्रम होता हा निघून गेलेला आहे. आणि आता तिने ॲक्सेप्ट पण केले की तसं काय नव्हतं, माझं चुकत होतं, मलाच वाटत होतं ती व्यक्ती एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं, पण मला तसं वाटत होतं. आता तिनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. मला माहितीप्रमाणे 1-1.5 महिन्यापूर्वी ती फॉलोअपला आली होती आणि रेग्युलर मेडिसिन चालू आहे. आणि पुण्यालाच तिनं काहीतरी आता जॉब कंटिन्यू केलं आहे, असं आम्हाला मागच्या भेटीत तिनं सांगितलं. थोडक्यात काय, प्रेमाचा हा भ्रम होता, डिल्युजन ऑफ लव्ह म्हणू शकतो आपण. हा पण एक संशयाचाच आजार, वेळीच ट्रीटमेंट देऊ शकतो. काउन्सिलिंगनं फायदा झाला नसता, ट्रीटमेंट, ECT याचं कॉम्बिनेशन दिल्यामुळं सक्सेसफुल रिझल्ट आपल्याला दिसत आहे.